शब्दमन आणि प्रेम, शुभ क्रिया, पार्ट आहे 379. दोघेही 1 तास असंच फुल मूडमध्ये येऊन रोमॅन्स करत असतात. आणि मग क्रिया बोलते, बेबी ते सगळं आता परत नको. थकले मी खरंच. उद्या ऑफिसला जायचं आहे ना, मग तुला तर माहिती आहे किती त्रास होतो मला. तर शुभ बोलतो, नाही करत एंटर, डोंट वरी. देन शुभ तसंच करत करत मस्त रफली परत रोमांस करतो आणि क्रिया पण एकदम बेस्ट फिलिंग एन्जॉय करण्यात मग्न झालेली असते. आणि मग दोघेही काही वेळाने शांत होतात आणि किस करत एकदम क्लोज हग करून झोपलेले असताना पुढे पण काहीतरी होणार आहे. क्रिया बोलते, तुझं ते सगळं करणं आणि हे रोमांस करणं खरंच खूप हार्ड आहे. आय मीन इतकं इंटेन्स फील सोबत करतो कसं, मला तर ते हेच नाही कळत. तुझ्याजवळ येताच आणि तुझ्या टचने डोळे बंद होताच जे मॅजिक फिलिंग सुरू होते ना आत, ती खरंच शब्दात सांगता नाही येणार आहे मला. तर शुभ मस्त क्रियाच्या नेकमध्ये तोंड घालून असतो, तर तसंच बोलतो, की "बेबी, तू पण जेव्हा जवळ असते किंवा सोबत असते, तेव्हा मला जे फील होतं, तेही मला सांगता येत नाही." तर क्रिया हसून देत बोलते, "अच्छा, म्हणजे आपण दोघेही नालायक आहोत." तर शुभ बोलतो, "हो, मग आहेच, पण चांगलेवाले हां." तर क्रिया बोलते, "हेच सगळं करून आणि असं झोपवून मला सवय करून देऊन आहेस तू. म्हणून तर तू नसताना मला झोप येत नाही आणि कशात कुठे लक्ष पण लागत नाही." तर शुभ बोलतो, "हो बेबी, माहिती आहे मला आणि मी सोल्युशन काढायचं बघतच आहे, सो डोंट वरी." तर क्रिया बोलते, "सोल्युशन काढ किंवा नको काढू, पण मला एकटीला सोडून जायचं नाही तू. नाहीतर दुसऱ्याच दिवशी फ्लाईटने डायरेक्ट मुंबईला येईल मी, कळलं का?" तर शुभ बोलतो, "हो गं, ठीक आहे, चल झोपू आता." सो मग दोघे तसंच मस्त एकमेकांना किस करतात, शुभरात्री बोलतात आणि हग करून पूर्ण एकमेकांमध्ये हरवून झोपी जातात. 2 मिनिटांनी क्रिया बोलते, "बेबी, तू थोडं नेकपासून बाजूला तोंड कर ना." तर शुभ बोलतो, "का गं, काय झालं? हेअर्स अडकले का कुठे?" तर क्रिया बोलते, "नाही, नाही. तू जसा श्वास घेत आहेस ना, तर त्यामुळे तिथे मला खूप जास्त फील होत आहे. प्रत्येक ब्रीथ इन आउटमध्ये. सो असं झोप येणार नाही ना, म्हणून बोलली." तर शुभ ठीक आहे बोलून क्रियाला मस्त आपल्यावर घेतो आणि गालावर किस करत झोपतो. तर क्रिया बोलते, "वाह! असा मी तुझ्यावर झोपू का? हां, झोप येईल का?" तर शुभ बोलतो, "हो, मग झोप ना मस्त हग करून फील घेत." तर क्रिया बोलते, "साइड हग करत मस्त पाय वगैरे टाकून झोपते ना." तर शुभ ठीक आहे बोलतो. मग तसंच दोघेही झोपी जातात. आणि मग सकाळी 8 वाजता क्रियाला कॉल येतो घरून आणि क्रिया तसंच आधी फोन सायलेंट करते, जेणेकरून शुभची झोपमोड नको व्हायला म्हणून, आणि मग हॉलमध्ये जाते आणि कॉल रिसीव्ह करते. तर क्रियाची मम्मा विचारतात, की "अजून उठली नाही का गं?" तर क्रिया सांगते, "हां मम्मा, उठली आहे. जस्ट पडून होती बेडवर." तर त्या बोलतात, "जा, आज लवकर ऑफिस जायचं आहे तुला. पप्पा नाही येणार आहेत कारण त्यांना बरं नाहीये." तर क्रिया लगेच विचारते, की "का गं, काय झालं?" तर त्या सांगतात, "अगं, ताप भरला आहे. त्यांना नाश्ता देऊन, टॅबलेट देऊन झोपा बोलली मी आणि ऑफिसला जायचं नाही बोलली, तरी हट्ट धरले होते, की क्रियावर लोड येईल. बॅक टू बॅक मीटिंग्स आहेत." तर क्रिया बोलते, "काही लोड नाही येणार आहे. सांग. दे फोन दे, मी बोलते पप्पाला." तर त्या सांगतात, "अगं, ते झोपले आहेत आत्ता. उठले की मीच करते कॉल. ओके. जेवण करून टिफिन सोबत घेऊन जा." देन कॉल कट. आणि क्रिया इथे बेडरूममध्ये तर शुभ झोपूनच असतो. मग परत बेडवर येते, शुभला हग करत बेडवर लेटून घेते. तर शुभ बोलतो, "बेबी, झोपू दे ना नीट." तर क्रिया बोलते, "झाली ना बेबी आता झोप. चल ना, उठ ना. मला लवकर जायचं आहे ऑफिसला आणि कंटिन्यू काम आहे कारण पप्पाला बरं नाहीये. सो म्हणून, आणि ऑफिसला जायचंच नाही हेच सांगणार आहे मी त्यांना सुद्धा." तर शुभ ऐकून पण काही बोलत नाही कारण खूप झोप येत असतो. आणि मग क्रिया तसाच विचार करते, की झोपू दे शुभला, आणि स्वतः उठून आवरून घेते. आणि मग 9:30 वाजेपर्यंत शुभ उठतो आणि क्रियाला बघतो, तर क्रिया मस्त केस मोकळे सोडून मिरर समोर उभी असते. तर शुभ बोलतो, "जवळ ये ना बेबी." तर क्रिया बोलते, "बिलकुल नाही. या अवस्थेत तुझ्यावर चान्स घेतला मी, तर माझं काही खरं नाहीये. पूर्ण करूनच सोडणार मला. मग परत अंघोळीला जावं लागेल आणि त्यात वेळही जाईल. सो चल, गुणी-बाळ माझं, उठून फ्रेश हो आता." ओहो! गुणी-बाळ. तर शुभ थोडं पुढे येऊन क्रियाला मागून कमरेला पकडून बेडवर घेतो, मस्त आपल्या गोदीमध्ये घेतो आणि किस करतो. तर टिया बोलते, बेबी सोड ना, इतक्या जोरात कोण किस करतं, नालायक." पूर्ण खाऊन घेतल्यासारखं करतो. खरंच खूप राग येतो मला. तर शुभ बोलतो, "मग तू इतकी क्यूट, छोटीशी, गोड-गोड का आहेस? म्हणून तर खाऊन घेतल्यासारखं किस करावंसं वाटतं नेहमी."
तर क्रिया बोलते, "हां, असू दे, असू दे. पण आता तू खूप जोरात घेतलायस हां, दुखत आहे मला अजूनही." तर शुभ परत जवळ घेत क्रियाला सॉफ्ट, सॉफ्ट किस करत बोलतो, "आता शांत वाटत असेल ना? हां?" तर क्रिया बोलते, "काही नाही वाटत आहे. चल उठ आता फ्रेश हो आणि मी लवकर ऑफिसला जाणार आहे, पण लेटच होईल यायला, ओके? तर वेळेवर जेवण नाश्ता कर, मी कॉल करणार आहे मध्ये-मध्ये." तर शुभ बोलतो, "अच्छा हो का? आणि नाही केलं वेळेवर काही तर तू येऊन भरवणार आहे का?" "हां?" तर क्रिया बोलते, "नाही आहे बेबी, असं नाही करू. माझं गुणीपाड आहेस ना, तू मग असं काही नाही करायचं." तर शुभ बोलतो, "मग एवढंच गुणीपाड आहे तर चल थोडा वेळ बेडवर." तर क्रिया बोलते, "आता घेतलं ना तू बेडवर, तर एक देते चांगलं ठेवून. काल पण खूप झालं आणि रात्री पण बराच वेळ झाला आणि झोपताना पण सगळं सुरूच होतं. सो प्लीज हां." तर शुभ बोलतो, "वॉव बेबी, तुला सगळं लक्षात होतं हो ना?" तर क्रिया बोलते, "हो मग, मला सर्व माहिती आहे केव्हा, कुठे, काय-काय करत होता तू सर्व माहिती आहे." तर शुभ बोललो, "तरी तू थांब बोलली नाही मला, म्हणजे तुला पण हे सर्व हवं होतं हो ना?" तर क्रिया बोलते, "जस्ट शट अप. असा काही नाहीये. चल मला उशीर होईल. जा तू पटकन फ्रेश हो, आवरून घे सगळं. मी थोडं मेल चेक करते." तर शुभ बोलतो, "अगं आधी चहा नाश्ता तरी बनव, मग कर ना ते काम." तर क्रिया सगळं सांगते, "सगळं रेडी आहे. फक्त तू फ्रेश होऊन ये आधी जा." तर शुभ हो बोलून जातो, फ्रेश होतो, आवरून घेतो आणि 20 मिनिटांनी येतो. तर क्रिया क्लायंटसोबत कॉलवर बोलत असते. तर शुभ सगळं शांतपणे ऐकून घेतो आणि मग कॉल कट झाल्यावर क्रिया उठून चहा नाश्ता घेऊन येते. तर दोघेही नाश्ता करत असताना शुभ विचारतो, "क्लायंटला एवढं हसून बोलते का तू? तुझ्या मावशीचा मुलगा होता का? की कोण जवळचा लांबचा नातेवाईक होता? नक्की काय? एवढं हसत बोलायची गरज काय आहे?" तर क्रिया बोलते, "शुभ एक सेकंद, नीट बोला." आणि मी नॉर्मल स्माईल करत बोलत होती. स्माईल मीन्स हसरा चेहरा. खिकी करत हसत बोलत नव्हती. उगाच कुठली पण गोष्ट कुठेही घेऊन जाऊ नको, कळलं ना? तर शुभ बोलतो, "हां, मग नॉर्मल बोलत जा. मला नाही आवडत माझ्या बायकोने कोणाला हसत बोललेलं." तर क्रिया बोलते, "हां, मग नाहीच बोलत मी. तू उगाच कोणत्याही गोष्टीवर माझ्याशी वाद घालायचं बघू नको, तेही आत्ता बाहेर जायच्या वेळेत." तर शुभ बोलतो, "बाहेर? बाहेर कुठे जाणार आहे तू? कोणासोबत जात आहेस?" "बापरे! क्रियू, तू मला चीट करत आहेस. सकाळपासून ऑफिस जाते बोलून मला मूर्खात काढत होती. ओह माय गॉड! बेबी, तू अशी नव्हती गं. मग असं कधीपासून वागत आहेस?" बापरे! माझं काही खरं नाहीये आता. कसं होईल पुढे? तर क्रिया बोलते, "ओ हॅलो नौटंकीबाज, शांत बस. फालतू बोलणं झालं असेल तर चहा नाश्ता कर नीट. आणि ही असली फालतूगिरी करायला मी मूर्ख नाहीये. ऑफिस बाहेर आहे माझं, मग बाहेरच बोलणार ना. आणि चीट हे माझ्या रक्तातच नाहीये. सो असल्या गोष्टी मी बोलतही नाही आणि करतही नाही. आणि आजपर्यंत कधीच मी खोटं बोलली नाहीये तुला आणि कधी काही लपवून पण ठेवलं नाहीये. सो प्लीज परत असं काही विचार करू नको आणि जर केला आणि मला विचारला, तर मी सरळ हात उचलणार." तर शुभ बोलतो, "नवऱ्यावर हात उचलता येत नाही मूर्ख, इतकं बेसिक कळत नाही का?" अय्यो! तर क्रिया बोलते, "हां, मग बायकोवर पण विनाकारण संशय घेता येत नाही, हे तुला इतकं बेसिक कळत नाही का?" तर शुभ शांतच बसतो आणि मग दोघेही आपलं चहा नाश्ता फिनिश करतात आणि क्रिया रेडी असते ऑफिसला जायला आणि शुभ पण आपलं काम करणार असतो. तर तसंच क्रिया हग करते, किस करते आणि सांगते, की "वेळेवर जेवण करून घे. मी कॉल करणार आहे." देन क्रिया जाते ऑफिसला आणि शुभ डोअर बंद करून आपलं काम घेऊन बसतो. आणि मग क्रिया पण ऑफिसला पोहोचते, तसा मेसेज करते शुभला, "नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज." पार्ट 380 मध्ये बघणार आहे आपण आता पुढे दोघांचं केव्हा, कसं आणि कशावर बोलणं होईल आणि दोघेही कसं समजून घेतात एकमेकांना आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.